अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीसांची भरती प्रक्रिया 100 दिवसात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काटावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी अंगणवाडीमध्ये ज्या महिलांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत, मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझरच्या सुद्धा एक्झाम होणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आदेश काढलेला आहे की येत्या 100 दिवसांमध्ये पूर्ण प्रक्रिया झाली पाहिजे। जागा ह्या विविध पदाच्या आहेत, पर्यवेक्षक आहे, मदतनीस आहे आणि मुख्य सेविका यांच्या या जागा आहेत। जाणून घेणार आहोत आपण पूर्ण तपशील काय आहे। याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ व्यवस्थित वाटला तर या ठिकाणी शेअर करा। तर सगळ्यात आधी ऐकूया ही न्यूज काय आहे। या ठिकाणी अंगणवाड्यांमधला रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा। अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीसांची भरती प्रक्रिया 100 दिवसात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर मंडळी, या ठिकाणी न्यूज तुम्ही ऐकलेलीच असेल। यामध्ये अंगणवाडीत ज्या महिलांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत, आधी पण सांगितलेलं आहे की ज्यामध्ये सुपरवायझर म्हणजेच मुख्य सेविकेचे फॉर्म भरलेत त्यांचे या ठिकाणी एक्झाम येणार आहेत। तुम्ही तयारी चालू ठेवा। आणि जे या ठिकाणी नवीन पदभरती आहे, ही पदभरती 2 पद्धतीने या ठिकाणी होणार आहे। एक म्हणजे सरळ सेवा भरती असेल, ज्यामध्ये एक्झाम घेतली जाणार आहे, आणि दुसरी या ठिकाणी डायरेक्ट पद भरण्यात येणार आहेत। यामध्ये 520 पदांचं या ठिकाणी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी 520 मधून 260 पदे ही या ठिकाणी सरळ सेवा भरतीने आणि राहिलेली 260 पदे ही या ठिकाणी डायरेक्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही त्या पदावर आहात आणि अंतर्गत भरती म्हणतो आपण त्याला, त्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे। तर या ठिकाणी 260 पदासाठी मुख्य सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षक अशा या जागा राहणार आहेत। या जागांचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त सुद्धा होऊ शकतं। तर यामध्ये अपडेटेड न्यूज तुम्हाला आल्याच्या नंतर कळवण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा, महिला व बाल विकास आयुक्तालयामध्ये या ठिकाणी बघा प्रसिद्धी पत्रक सुद्धा जारी झालेलं होतं। म्हणजे जे एक्झाम आहे त्याची डेट आलेली आहे आणि हॉल तिकीट सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। या ठिकाणी बघा 10/2/2025 पासून या ठिकाणी एक्झाम सुरू होणार आहे। ती 17/2/2025 पर्यंत आहे। पदे कोणती कोणती होती बघा, परिवीक्षा अधिकारी गट क साठी होतं, संरक्षण अधिकारी गट ब, त्याच्यानंतर लघु लेखक उच्च श्रेणी गट क साठी होतं। त्यानंतर बघा स्वयंपाकी गट ड साठी होतं, संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट ड आणि वरिष्ठ काळजी वाहक गट ड, तसेच कनिष्ठ काळजी वाहक गट ड, हे एवढ्या ठिकाणी पद होते। आणि या ठिकाणी बघा ते किती मिनिटाचा टाइम आहे त्यांना ड्युरेशन त्या एक्झाम साठी, त्या पदासाठी ते दिलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला नाही का याचे हॉल तिकीट सुद्धा या वेबसाईट वरती खाली दिलेल्या अवेलेबल झालेले आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी ही एक्झाम होणार आहे। अपडेटेड न्यूज साठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचून जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।